वसईच्या किनारपट्टीची होणारी धूप व लाटांच्या तडाख्याने किनारपट्टीच्या भागातील होणारे नुकसान टाळण्यासाठी 4 ठिकाणी धूम्र प्रतिबंधक बंधारे तयार केले जाणार आहेत। मात्र आराखडा मंजुरी व किनारपट्टी नियमन क्षेत्र CRZ परवानगी अभावी या बंधाऱ्याची कामे रखडली आहेत। वसई पश्चिमेच्या भागात विस्तीर्ण समुद्र किनारे आहेत। या किनारपट्टीच्या भागातही मोठ्या संख्येने नागरिक राहत आहेत। धूप प्रतिबंधक बंधारा नसल्याने किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून विविध समस्यांना सामोरे जावे लागते। विशेषतः पावसाळ्यात व भरतीच्या वेळी या किनारपट्टीच्या भागात मोठमोठ्या लाटा किनाऱ्यावर आढळतात। याचाच फटका हा किनाऱ्यालगत असलेल्या घरांना बसतो। त्यातच बेसुमार वाळू उपसा कचरा किनाऱ्यालगत असलेली सुरूची झाडे भरतीच्या पाण्यामुळे नष्ट झाली। तर दुसरीकडे बंधारा नसल्याने पाणी थेट समुद्र किनाऱ्यावरील विविध भागात घुसून किनाऱ्यावरील घरे, शेती, बागायती, वाळत ठेवलेली मासळी यांचे मोठे नुकसान करू लागले। यासाठी या भागात धूप प्रतिबंधक बंधारे तयार करण्यात यावे अशी मागणी केली जाते। त्यानुसार कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत भुईगाव, रानगाव, पाचबुंदर, लागेबंदर, नवापूर अशा 4 समुद्र किनारपट्टीच्या भागात धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांची कामे मंजूर करण्यात आली आहे। यासाठी 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून हे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या मार्फत केले जाणार आहे। सद्यस्थितीत या कामासाठी लागणाऱ्या CRZ परवानग्या व आराखडा निश्चित अशी कामे अजूनही पूर्ण न झाल्याने या बंधाऱ्यांची कामे रखडली आहेत। काम मंजूर होऊन 2 वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी कामाला सुरुवात होत नसल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केलाय। द पोलीस न्यूज ब्युरो, डहाणू।